तुम्हाला मी एक गोष्ट सांगू? चिंता आणि ताण घेऊन जे व्हायचं आहे, ते टळत नाही. जी गोष्ट होणार आहे, त्याला फेस करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये. आणि ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते किंवा चिंता वाटते, ती गोष्ट तर हमखास होते. म्हणून घाबरून जगण्यापेक्षा मोकळेपणाने, आनंदाने जगा. बरेच जण कसे असतात, की एखाद्या गोष्टीबद्दल त्यांच्या मनात पहिला भीती निर्माण होते आणि त्या भीतीमुळे ते निगेटिव्हच विचार करतात. प्रत्येक गोष्टीची काळजी घेणं, काळजीपूर्वक गोष्टी करणं वेगळं आणि सतत घाबरून जगणं वेगळं. घाबरल्यामुळे आपल्या समोरचा पसारा, गुंता हा वाढत जातो. खूप गोष्टींची भीती रोजच्या जगण्यात आपल्याला वाटत असते. कोणाला यश नको असतं. प्रत्येकाला यश हवं असतं. पण ह्या यशाला सामोरे जात असताना कधी-कधी अपयश सुद्धा येणार असतं. त्यालाही स्वीकारता आलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आपण नव्याने सुरू करतो. कदाचित त्यातून आपल्याला फायदा होतो, तोटा होतो किंवा बऱ्याचदा आपण एक्साइटमेंटमध्ये एखादी गोष्ट सुरू करतो, पण पुढे जाऊन त्या गोष्टीला वेळ देणं आपल्याला नाही जमत. मग अशा वेळेला स्वतःला दोष देण्यापेक्षा, लोक काय म्हणतील हा विचार करण्यापेक्षा, हा विचार आपण करूयात, की आपण प्रयत्न केला. जे लोक प्रयत्न करतात, त्यांनाच अपयश मिळतं. जे काहीच प्रयत्न करत नाहीत, ते फक्त इतरांना जज करतात. मग आपल्याला फक्त जज करत बसायचं आहे स्वतःला आणि इतरांना? का सतत नव्याने काही ना काहीतरी प्रयत्न करत राहायचं आहे? आपल्या जगण्यातला प्रत्येक दिवस हा वेगळा कसा करायचा? हे आपल्या हातात आहे. तो वेगळा करण्यासाठी आपण सतत जेव्हा प्रयत्न करू, त्यावेळेला कधी आपल्याला यश मिळेल, तर कधी अपयश. आपण तेवढ्याच त्या एका बॉक्समध्ये जगत असतो. त्याच्या पलीकडे जाऊन आपण कोणताच विचार नाही करत. त्याच्या पलीकडे काय चाललेलं आहे, आपल्याला माहितीच नसतं बऱ्याचदा. आपल्याला असं वाटतं, की ही माझी दिनचर्या आहे. हे एवढे-एवढे लोक ज्यांच्यामध्ये मी वावरत असते, हे एवढंच माझं जग आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. तर असं नाहीये. याच्या व्यतिरिक्त खूप गोष्टी सुरू आहेत. खूप चांगले-चांगले कार्य चालू आहेत. खूप छान-छान गोष्टींचा अनुभव आपण घेऊ शकणार आहोत. फक्त आपल्याला चारी बाजूला पाहण्याची गरज आहे. नमस्कार मंडळी, मी सायली तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका. खूप तणाव जर आपण सतत घेत राहिलो, तर त्यामुळे आपल्याला अनेक आजार जडतील, आपल्यातला उत्साह कमी होईल, आपल्याला अजिबातच फ्रेश वाटणार नाहीये. आलेला दिवस उगाचच ढकलायचा, उगाचच स्क्रोल करत बसायचं, उगाचच अ, काहीतरी म्हणजे ज्याला अर्थ नाहीये अशा गोष्टी करत राहायचं. या आयुष्याला काही अर्थ आहे का सांगा हो? यापेक्षा आपण खूप अनेक गोष्टींचा अभ्यास करू शकतो. अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घेऊन येऊ शकतो. अनेक मार्ग अवलंबू शकतो. बऱ्याचदा आपण भरकटतो. आपले विचार भरकटतात. आपल्याला कधी-कधी वाटतं, की काहीच नको करायला, नुसतंच पडून राहूयात आणि फक्त आपल्या त्रासांवरती बोलत राहूयात. पण असं नाहीये आणि नुसताच आयुष्य ढकलल्यामुळे कधीच आपण आनंदी होऊ शकणार नाही आहोत. आपल्याला असं वाटतं, की समोरचा व्यक्ती करतोय, असं आणि तसं आपल्याला जज करतोय, तर मग आपण कशाला? आपणही तेच करूयात. तर असं न करता आपण आपल्या कामाकडे कसं लक्ष केंद्रित करू शकतो, याचा विचार करूयात. काम म्हणजे फक्त पैसा कमवण्याचं काम नसतं. आपलं सोल पर्पज ओळखणं हे देखील एक कामच आहे. आणि मग उगाचच घाबरून, उगाचच चिंता करून आपण स्वतःचं खूप नुकसान करतो. आपल्या चेहऱ्यावरचं तेज नाहीसं होतं आणि आपले विचार इतके बुरसटल्यासारखे व्हायला लागतात, की मग आपण त्या एका सर्कलमधून बाहेरच नाही पडू शकत. म्हणजे आपणच स्वतःभोवती एक सर्कल काढून घेतो. आपणच स्वतःला बांधून टाकतो आपल्या काल्पनिक विचारांमध्ये, भीतीमध्ये आणि मग तिथून बाहेर पडणं खूप कठीण होऊन बसतं. प्रत्येक जण त्याच्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतोय, हे पाहत असताना आपल्याला कुठेतरी स्वतःचा कॉम्प्लेक्स यायला लागतो. इतरांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय? हे ज्यावेळेला आपण वरवर आनंदाने पाहतो, त्यावेळेला आपल्याला त्यांच्यासाठी आनंद होतो. पण जेव्हा आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये नाखुश असतो,
जेव्हा आपण आपल्या स्वतःकडे जे कलागुण आहेत ते ओळखण्यामध्ये आपण कमी पडतो आणि स्वतःला छान प्रेझेंट करण्यामध्ये, स्वतःचं आयुष्य चांगलं जगण्यामध्ये ज्यावेळेला आपण कमी पडतो, त्यावेळेला आपल्याला इतरांकडे पाहून हेवा वाटतो आणि इतरांना जज करण्याकडे किंवा त्यांना चुकीचं ठरवण्याकडे आपण जास्त लक्ष केंद्रित करतो. मला बऱ्याच लोकांकडे पाहिल्यावर असं वाटतं, की ह्या व्यक्तीमध्ये किती गुण आहेत. पण हा व्यक्ती असा का वागतो? हा स्वतःकडे असलेल्या गुणांचा वापर करून किती छान पुढे येऊ शकतो किंवा प्रत्येकाकडे खूप छान-छान गोष्टी आहेत. प्रत्येक जण एक व्यवसाय करू शकतो. इतकी कला प्रत्येकामध्ये आहे. आपल्या कलेचं रूपांतर आपण व्यवसायामध्ये करू शकतो. आपण स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो. अर्थात सुरुवातीला थोडा संघर्ष करावा लागेल, पण का नाही आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व होत? म्हणजे घरामध्ये काम आहे, मान्य आहे. पण ज्यावेळेला आपण स्वतःच्या पायावर उभे राहू, त्यावेळेला ती कामं आपोआप डिव्हाईड होणार आहेत. ज्यावेळेला मी माझं YouTube चॅनल सुरू केलं, त्यावेळेला माझ्या घरामध्ये एकही मदतनीस नव्हती. पण मग मी करत राहिले. 2-2.5 वर्ष मी करत राहिले आणि एक दिवस ज्यावेळेला मला यामध्ये यश मिळालं, त्यावेळेला आपोआपच माझी घरातली कामं डिव्हाईड होत गेली आणि मला माझ्या स्वतःकडे, माझ्या स्वतःच्या चॅनलकडे वेळ द्यायला जमायला लागलं. पण सुरुवातीची 2-2.5 वर्ष होती ज्यामध्ये मला घरकाम, परत चॅनलचं काम किंवा अचानक पाहुणे येणं, अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं, अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. पण मग म्हणून सोडून देणं योग्य आहे का? नाही. जोपर्यंत त्यातून यश मिळत नाही, तोपर्यंत तिथं अनेक प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि तिथं आपण कमी पडतो. आपण लगेच तक्रारी करायला लागतो. आपण लगेच नफा, मला खूप हवंय असं अशी अपेक्षा करायला लागतो. पण असं शक्य नाहीये. ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट सुरू करतो त्यावेळेला तिथं काहीतरी देणं गरजेचं असतं. म्हणजे जेव्हा आपण भरपूर देतो, मग आपल्याकडे जे काही आहे, आपल्याकडे जे शब्द आहेत, आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, ज्यावेळेला आपण त्या भरपूर द्यायला लागतो, कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या रूपात त्या आपल्याला परत मिळायला लागतात. त्या कामाचा जेव्हा आपण आनंद घेतो, त्या कामामध्ये ज्यावेळेला आपण व्यस्त राहतो, त्यावेळेला आपण नकारात्मक विचार नाही करत. नकारात्मक विचार म्हणजे फक्त मला भीती वाटतेय, मला कसं तरी होतंय हेच आहेत का? नाही. नकारात्मक विचार म्हणजे नकारात्मक आठवणी आठवणं किंवा गरजेचं आहे. गॉसिपिंग ही कधी-कधी गरजेचं आहे, असं जरी आपण मान्य केलं, आपलं मन रिकामं करणं गरजेचं आहे, हे जरी आपण मान्य केलं, तरीही आपण जास्तीत जास्त जेव्हा कामाबद्दल बोलतो, जास्तीत जास्त आपण जेव्हा आपल्या कामामध्ये इन्व्हॉल्व असतो, आपण अनेक आयडियाजबद्दल बोलतो, त्यावेळेला आपल्याला आपोआप मोटिव्हेशन यायला लागतं. पैसा कमावण्यासाठी कोणतंच काम नसतं. प्रत्येक काम हे आपला दिवस आनंदी जाण्यासाठी, सार्थकी लागण्यासाठी करावं. पैसा आपोआप त्याच्या मागून येतो. ज्यावेळेला आपण स्वतःला कपॅबल बनवतो, त्यावेळेला यश नक्कीच आपल्याकडे येतं. पण हे स्वतःला कपॅबल बनवण्यासाठी अनेक अपयशांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि मग कुठे आपल्याला यश मिळतं. जेव्हा आपण अपयश झेलत असतो, त्यावेळेला आपल्याला पाहणारं कोणीही नसतं. पण ज्यावेळेला आपण यशस्वी होतो, त्यावेळेला जज करणारे सुद्धा अनेक जण असतात. पण तरीही फक्त आपलं काम करत राहणे, ही एकच गोष्ट आपण करत राहतो. फक्त ते काम करत असताना घाबरून, भीतीने न करता आनंदाने, मोकळेपणाने त्या कामाचा आनंद घेत ज्यावेळेला आपण करू, त्यावेळेला आपल्या जगण्याचं सार्थक होईल असं मला वाटतं. जीवनाचं सार्थक होण्यासाठी खूप काहीतरी आपल्याला मोठं करायची गरज नाहीये. छोट्या-छोट्या गोष्टी जोडल्या जातात आणि त्यातून आपोआपच मोठं काहीतरी घडतं. एका दिवसात आपण त्या यशाच्या शिखरावरती किंवा त्या उंचीवरती नाही जाऊ शकत. त्यासाठी मागे खूप शिड्या चढाव्या लागतात, खूप जिने चढावे लागतात. ते जिने चढत असताना थकून उपयोग नाहीये, थांबून उपयोग नाहीये, भरकटून उपयोग नाहीये. भलेही आपण भरकटू, भलेही आपण आपल्या कामाकडे दुर्लक्ष करून नको त्या गोष्टींकडे वेळ देऊ शकतो किंवा उगाचच स्वतःच्या स्वतःच्या नकारात्मक भावनांना एंटरटेन करू शकतो. पण जेव्हा आपल्या हे लक्षात येईल त्यावेळेला तेवढ्याच जोमाने, तेवढ्याच फोकसने आपण आपल्या कामाला नव्याने सुरुवात करतो. त्यावेळेला जगणं हवं-हवंसं वाटतं. त्यावेळेला स्वतःमध्ये आनंद सापडतो. आणि जेव्हा आपण एखादी नवनिर्मिती करतो, एखादं झाड लावतो किंवा घरामध्ये एखादा कोपरा सजवतो, त्यावेळेला त्या कोपऱ्याकडे बघताना, त्या झाडाकडे बघताना आनंद होतो
आणि असं वाटतं की वा किती छान. म्हणजे ती एक भावनाच वेगळी असते. भलेही तुम्ही दिवसभर ऑफिसमधून थकून या घरी, पण ज्यावेळेला घरी तुम्ही लावलेलं झाड पाहता ना, छोटंसं का असेना ते, त्याकडे बघून एक आनंद, एक समाधान आपल्याला मिळतं, जे इतर कोणत्याच गोष्टीतून मिळत नाही. बाकी हे सगळे Instagram रील्स बघणं, इतरांच्या आयुष्यात काय चाललंय हे बघणं, मैत्रिणींशी बोलणं, गॉसिप करणं, या सगळ्या गोष्टींमधला आनंद तात्पुरता असतो. त्यामुळे आपल्या आयडियाज ब्लॉक होतात. आपण खुलेपणाने नाही जगू शकत. म्हणून स्वतःसाठी किमान 10 मिनिटांचा वेळ रोज दिला पाहिजे आणि त्या वेळामध्ये नवीन काहीतरी केलं पाहिजे, जे तुमचा रोजचा दिवस आगळा-वेगळा बनवेल आणि तुमची चिंता नाहीशी करेल. आज तुम्ही मला प्रॉमिस करायचंय, की तुम्ही रोज नवीन छान एखादी गोष्ट करणार आहात आणि तिचा आनंद घेणार आहात. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. मी पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.